नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, 5 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. बघा, सप्टेंबर हप्ता वाटप, सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. माता भगिनींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. 1500 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 4500 रुपये पण वाटप होणार आहेत. बघा, 1500 रुपये पण आणि 4500 रुपये पण. आता हे 1500 रुपये कोणत्या महिलांना येतील, कोणत्या जिल्ह्यात येतील, त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यासोबतच 4500 रुपये, बघा 4500 रुपये कोणत्या महिलांना मिळतील त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयीची. 4500 रुपये पण वाटप होणार आहेत. आता हे 4500 रुपये कोणत्या महिलांना येतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये येतील, कधी येतील त्याची पण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. बघा, ई-केवायसी आता लगेच होणार आहे. ई-केवायसी पण या ठिकाणी लगेच होणार आहे. त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आलेली आहे. नवीन आलेली अपडेट आहे, नवीन सगळं काही आलेली माहिती आहे, ती सगळी काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, लाडकी बहीण योजनेची 5 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती आहे. सप्टेंबर हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात संपूर्ण माहिती जी ती आपण नेहमीच पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना सप्टेंबर अँड ऑक्टोबर मंथ इन्स्टॉलमेंट डेट पाहू शकता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाकांक्षी, सर्वात महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत दरमहा 1500 रुपये पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. बघा, 1500 रुपये जे आहेत ते थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात दर महिन्याला. 1500 रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात दर महिन्याला, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, मात्र आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो महिलांना अजून मिळालेला नाही आहे. ऑक्टोबर महिना सुरू आहे, आजची 5 तारीख आहे, तरी देखील अजून सप्टेंबरचा पैसा आलेला नाही आहे. त्यामुळे पैसे नेमके कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. बघा, त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा ज्या आहेत त्या पैशांकडे लागलेल्या आहेत. पैसे कधी येतील तर बघा, लाडक्या बहिणींनो अजिबात काळजी करू नका. सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता त्या ठिकाणी मिळणार आहे. सप्टेंबरच्या हप्त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता दरमहा पात्र महिलांना मिळतो. दर महिन्याला पात्र महिलांना जो काही हप्ता आहे तो मिळतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाला. आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी देखील सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पण आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली. बघा, सर्व महिलांच्या मनामध्ये संभ्रम आहे, अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत. पण बघा, सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, सप्टेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात येत्या आठवड्याभरात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे. बघा, येत्या आठवड्याभरामध्ये सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो जमा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र आठवड्याभरात हा हप्ता जमा झाला नाही तर थेट दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, जर हप्ताभरामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत तर थेट दिवाळीच्या मुहूर्तावर, बघा दिवाळी पण आहे, ऑक्टोबर महिना सुरू आहे, आज जर आपण पाहिलं तर 5 ऑक्टोबर आहे आणि दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला खटाखट पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात. त्याच्यामध्ये मग काय, तर काही महिलांना 1500 रुपये येतील, काही महिलांना 4500 रुपये येतील. 4500 कसे येतील बघा ते पण तुम्हाला सांगतो. 4500 रुपये कशा पद्धतीने येतील ते पण तुम्हाला लगेच सांगतोय. बघा, 4500 रुपये जे आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघा, ज्या महिलांचे जूनपासून पैसे बंद होते किंवा मागील काही हप्ते आलेले नाही आहेत, आता त्या महिलांनी जर ई-केवायसी केलं, ई-केवायसी पूर्ण झालं की लगेच त्या महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार. लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर
योजनेचा हप्ता दिला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांच्या एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, आपण जर पाहिलं तर गेल्या महिन्यांपासून म्हणजे आपण जर पाहिलं तर हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. पण यावेळेस काय होऊ शकतं, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबरचे 1,500, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबरचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला एकत्र येऊ शकतात. त्याच्याविषयीची महत्त्वाची अपडेट, कारण दिवाळी पण आहे. दिवाळीचा बोनस तुम्हाला दिला जात असतो प्रत्येक वर्षी. आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी पण तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने बघा, दिवाळी येण्याच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले होते. भाऊबीजेचा त्या ठिकाणी बोनस तुम्हाला दिला होता, दिवाळीचा बोनस दिला होता. यावेळेस पण तसंच तुम्हाला दिवाळीचा जो बोनस आहे तो दिला जाऊ शकतो. दिवाळी येते, त्याच्यामुळे दोघं हप्ते तुम्हाला एकत्र येऊन 3,000 रुपये यावेळेस तुम्हाला दिले जाऊ शकतात. आता लाडक्या बहिणींना सहसा सणासुदीच्या काळातच योजनेचा हप्ता जो आहे तो दिला जातो. त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ देण्यात जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सहसा सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता जो आहे तो दिला जातो. त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या संदर्भात अद्याप अधिकृत म्हणजे ऑफिशियल अजून अपडेट आलेली नाही आहे. ऑफिशियल अपडेट आली की मी तुम्हाला सांगणारच आहे की खरंच तुम्हाला दोघं हप्ते येतील किंवा काय. पण यावेळेस काय तर तुम्हाला 1,500 रुपये तर निश्चित आहे तुमच्या सप्टेंबरचे, बरोबर ऑक्टोबरचे पण 1,500 तुम्हाला येऊ शकतात. दिवाळी आहे त्याच्यामुळं. किंवा मग काही महिला आहेत ज्या महिलांना 2-3 हप्ते आलेले नाही, त्यांची KYC झाली की त्यांना पण ह्या ठिकाणी 4,500 रुपये येऊ शकतात. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सुरुवातीलाच दिली होती. आता बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींना KYC बंधनकारक करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना KYC करणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला याच्या पुढे पैसे पाहिजे असतील, म्हणजे 1,500 रुपये असतील, 3,000 रुपये असतील, जे काही तुम्हाला वाटप होतील ते जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला KYC करावंच लागणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया करू शकते अशी विकसित करण्यात आलेली आहे. या संदर्भात आर्थिक मागणी करत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे. तर बघा, जर तुमच्याकडे कोणी पैसे मागत वगैरे असेल तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटात तुम्ही करू शकता. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो जो काही व्हिडिओ त्याच्यामध्ये मी तुम्हाला टाकलो आहे बघा, लाईव्ह KYC व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला KYC करायची, त्याच्या संदर्भाची लाईव्ह माहिती मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लाईव्ह KYC करू शकता तुमच्या मोबाईलवर. त्या ठिकाणी तुम्ही 2 मिनिटामध्ये KYC जी ती करू शकता. तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आता बघा, माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी काही महत्त्वाची सूचना पण दिलेली आहे. कालच त्याच्या संदर्भाची अपडेट पण आपण लगेच पाहूया. बघा, तर बघा, लाडकी बहीण योजनेची KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, अशी प्रतिक्रिया X म्हणजे पूर्वीचं ट्विटर आताचं X या समाज माध्यमावर स्वतः माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजेच काय बघा, भरपूर महिला ज्यांना OTPच्या अडचणी येत होत्या, KYC होत नव्हती, तर ती KYC करण्यासाठीची तज्ज्ञांच्या माध्यमातून ही जी काही अडचण आहे ती तांत्रिक अडचण दूर केली जाणार आहे लवकरच. आणि KYCची प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे. म्हणजेच लवकरच तुमची KYC जी ती होऊन जाईल आणि तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही. त्याबाबतचा शब्द बघा, बहिणींना मी आश्वस्त करते, अशी प्रतिक्रिया स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही. बघा, आपण आत्ताच पाहिलं सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला कधी येईल, किती रुपयांचा येईल ते पण तुम्हाला सांगितलं. KYC पण आता तुमची लवकरच होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.